अरे बघा, या जगात एक्सपेरिमेंट करणं आणि रिसर्च करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि ते फक्त सायन्सवालेच करू शकतात, कॉमर्सवाले नाही. अरे बाबा, पैशाशिवाय तुझे प्रयोग आणि शोध हे कोणाला कामं येणार आहे? लोकांना खायला पाणी आणि पैसा पाहिजे. नाही भाऊ, आम्ही पाणी खाते नाही, आम्ही पाणी पितो. कॅल्क्युलेटरमुळे ना तुमचं डोकं उलटं काम करतंय वाटतंय, म्हणून तुम्ही पाणी खात्या. ए आर्ट्सवाले, दोन मोठे इडं बोल राहिले ना, लहान पोरांमध्ये बोलायचं नाही. बघा, पोर आपल्या बापाला शिकू राहिले. अरे बाबा, इतिहास माहिती असला ना, आपल्याला आपल्या संपूर्ण देशाची माहिती कळते. अरे भाऊ, तुझा इतिहास आहे ना लोकांसाठी काहीच कामाचं नाही. लोकांना भविष्याशी मतलब, ते तुझ्या इतिहासाशी नाही. तुला माहिती की इतिहास काय लिहिला जातो? इतिहास घडून गेलेल्या गोष्टी परत घडू नये ना, म्हणून इतिहास लिहिला जातो. आणि इतिहास हा अभ्यासाचा एक भाग आहे. ते परग्रहावरचे एलियन येऊन जेव्हा तुमचे बाप बनतील ना, तेव्हा तुम्हाला कळत इतिहासापेक्षा भविष्याचा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. ते सफरचंदाचा शोध लावणाऱ्या न्यूटनने ते सफरचंद तुमच्या डोक्यात मारून फेकला असतं ना, तेव्हा तुम्हाला अक्कल आली असती की एलियन अस्तित्वात राहतच नाही. एलियन अस्तित्वात राहतात, कारण पृथ्वी ही आहे ना सूर्यमालेत आहे. अनेक सूर्यमाल्याने हे एका ब्रह्मांडात राहतात. या जगात आहे ना असंख्य ब्रह्मांड आहे. एखाद्या ब्रह्मांडात, एखाद्या सूर्यमालेत आपल्यासारखे माणसं तर असूच शकतात ना. तुमच्यासारखे एलियन आहे ना पृथ्वीवर, शोध लावित बसणारे ना, एक्सपेरिमेंट करणारे. आम्ही शोध लावित बसणारे एलियन? अरे तुम्ही ना आर्ट्सवाले, तू लोकांचा इतिहास करण्यापेक्षा पहिले स्वतःचा इतिहास बनवा. ए गणमान्यांनो, अरे काय चाललं तुमचं? भूतकाळ भविष्यकाळ, अरे सध्या चालू असलेल्या काळाबद्दल बोला. खरं तर या जगात आहे ना तुमच्यासारख्या गणमान्यांचीच गरज नाही. आमची तरी आहे गरज, तुमची तरी काय रे कॉमर्सवाले? अकाउंट खोलायचं सोडून तुम्हाला दुसरं येतं तरी काय? हे सायन्सवाला, तुला आधी पण सांगितलं ना, आता पण सांगतो, कॉमर्सवाले ना टॉप व्यक्ती असतात, टॉप. या जगात आहे ना फक्त कॉमर्सवाल्यांची गरज आहे, तुमची नाही. बरं चल, मी तुला एक प्रश्न विचारतो, सांग बरं सेल्स म्हणजे काय? एवढा सोपी प्रश्न? अरे सेल्स म्हणजे विक्री. अरे कॉमर्सवाले, सेल्स म्हणजे पेशी, विक्री हा शब्द कुठून आणला? एवढं साधं प्रश्नाचं उत्तर येत नाही काय? आमच्या अकाउंटच्या भाषेत ना सेल्सला विक्रीच म्हणतात. ते तू या फालतू सायन्सच्या भाषेत काय म्हणते आम्हाला नाही माहिती. तुम्ही दोघं काय सेल्सचा अर्थ विचारताय एकमेकांना? ते दोन्ही अर्थ नाही, आणि ते चुकीचं उत्तर आहे. मग काय म्हणतात रे तुझ्या आर्ट्सच्या भाषेत सेल्सचा अर्थ? अरे सेल्सचे ना दोन अर्थ आहे. एक पहिल्या सेल्सचा अर्थ तुरुंगाची कोठडी म्हणजे जेल, दुसऱ्या सेलचा अर्थ घड्याळाचा सेल. तुम्हाला दोघांना सेल्सचा अर्थ माहित नाही. तुम्ही ना सायन्स घ्यायला लागत होता तुम्ही दोघांनी. अकाउंट आणि इतिहासामुळे ना तुमची अक्कल घास चारायला गेली आहे. तुला लय अक्कल आहे सायन्सवाल्या. त्या तुमच्या फालतूच्या एक्सपेरिमेंटमुळे किती भयानक परिस्थिती निर्माण झाली होती रे कोरोना काळात. किती वाईट अवस्था झाली होती रे आमची. हो ना, तू बरोबर बोलतोयस. कॉमर्सवाल्या या सायन्सवाल्या गाणींना ना रॉकेटमध्ये बसून ना अवकाशात सोडायला पाहिजे. जो फालतू एक्सपेरिमेंट झाला होता ना, त्याची वॅक्सिन ही सायन्सवाल्यांनीच केली होती. अरे पण पोलीस आणि डॉक्टर ही स्वतःच्या जीवावरती खेळून लढत होती देशासाठी. हो ना, ही एक गोष्ट तू बरोबर बोललाय. तू पोलीस बाहेर निघाले आपल्याला मारायचेच, पण त्यांच्या कडक नियमाने ना कोरोना जास्त पसरला नाही. माझं तर म्हणणं आहे पुन्हा नको येऊ तो कोरोना सारखा काळ. हो ना, अरे मी तेव्हा शाळेत जायचो ना, मला पेपरांचं टेन्शनच नव्हते, कारण ते पेपर ऑनलाईन होते ना. पण यार ती स्कूल लाईफची एन्जॉयमेंटच नाही करता आली बरं का. अरे मी तर म्हणतो किती चांगल्या नशिबाची आत्ताची पोरं की त्यांना कोरोनाचं टेन्शन सुद्धा नाही आहे. हा रे, पण स्कूल लाईफचं पार्ट आहे ना आयुष्यात पाहिजेच रे. हा रे, पण मुलं काय म्हणते माहिती का, कोरोना काळातील मुलांची बॅच चांगली होती, त्यांना पेपरांची टेन्शनच नव्हते. असे त्यांचे पेपर ऑनलाईन होते. पण त्यांना कोण सांगणार तुमच्या लाईफमध्ये जे एन्जॉयमेंट मिळाले ते आम्हाला मिळाले नाही. अरे परिपाठ आणि प्रार्थना करता आली नाही, शिक्षकांचे मार खायचे तर आपल्याला संधी मिळाली नाही, मित्रांबरोबर खेळायचा आणि मुलींच्या नावाने एकमेकांना चिडवायचा असा आपल्याला काळच मिळाला नाही. हो ना, घराबाहेर जाण्याआधी मास्क लावा, बाहेरून घरात आल्यावर हात 3-4 वेळा तरी स्वच्छ धुवा, परत तेच सॅनिटायझर लावा, घरच्यांपासून बाहेरच्यांपासून 5 फूट लांब राहा. तेच होतं ना. हो रे, इतकं बोर व्हायचं ना. अरे ते घराबाहेर सुद्धा जाता येत नव्हतं रे. हा रे,
आणि ते मोबाईल पाहून आहे ना कंटाळा आल्यावर ना क्रिकेट खेळायचं बाहेर जात येत नव्हते. पण एक काम मी चांगलं केलं बरं का, घरातली मी ना रोज साफसफाई करायचो. तू ना साफसफाईच कर कॉमर्सवाले. असं तुझ्या अकाउंटने ना आताच्या पोरांची डोकं बिघडून टाकलं. आम्ही काय बिघडवलं ते पोरांना? टायराव मुतणारे कुत्रे. आम्ही कुत्र? तू ना बोललो असतो पण जाऊन दे चाल. जाऊ दे रे कॉमर्सवाल्या, बिचारा बोलायचं विसरला. ते तुझ्या इंस्टा अकाउंटमुळे, फेसबुक अकाउंटमुळे, स्नॅपचॅट अकाउंटमुळे आजकालचे पोरं आहे ना बिघडू राहिले. त्यामुळे असं म्हणत होता तू कार्टवाला. अरे डोक्यावर पडणार आहे एलियनच्या छोट्या भावा. ते अकाउंट आणि हे अकाउंट वेगळे. आमच्या अकाउंटच्या भाषेत आहे ना बँकेचा अभ्यास केला जातो. माझं तर म्हणणं आहे सर्व पोरांनी ना सायन्सच साईड घ्यायला पाहिजे. असं कॉमर्स साईड घेऊन कुठं काय बनतंय? कॉमर्स घेऊन आहे ना बिझनेसमॅन बनतात, बिझनेसमॅन, आणि CSO बनतात. सांग बरं, बिझनेसमॅन आणि CS सोडून दुसरं काय म्हणतात रे कॉमर्सवाले? अरे लय काय म्हणतात, तुला नाही माहिती सायन्सवाले. जाऊ दे चाल, गप्प बसा रे तुम्ही दोघांनी. या जगात फक्त आर्ट्सवाल्यांची गरज आहे, तुमची नाही. नाही रे, आर्ट्सवाल्यांची नाही, फक्त सायन्सवाल्यांची गरज आहे. नाही, कॉमर्सवाल्यांची. सायलेन्स. या जगात फक्त आमचीच गरज आहे, बाकी कुणाची नाही. आणि ते सायलेन्स नाही, सायलेन्स असा शब्द आहे अडाणी कुठला. अरे बाबा, हाय तरी कोण रे? सायन्स कॉमर्स आर्ट्सवाले इड आहे. तू कोण आहे चौथा? हो ना. आय इंट्रोड्यूस्ड माय सेल्फ. माय नेम इज अडाणी, म्हणजेच न शिकलेला व्यक्ती. बघा, मी त्याच्या पहिल्या शब्दातच ओळखलं तो अडाणी आहे. तो शेल्फ नाही, सेल्फ असा शब्द आहे. अरे रताळ्या, तो चाराचा दाखव ठेवला रुमाल लावून. अंगुठा छापे म्हणून तुला काही चारा दाखवायची लाज वाटते का? मी सांगतो, या जगात तिघं पण महत्वाचे आहे. तुमच्यासारख्या शिकणाऱ्यांची आणि म्यासारख्या अडाण्यांची पण गरज आहे. पहिले तू म्या नाही मी म्हणायला शिक, मग आम्हाला शिकव. बरोबर बोलत सायन्स आले. अडाण्यांची गरज आहे, आम्ही येड्याने शिकणार आहे. यार त्याच्या बंदूक आहे. यार बंदूक पाय. असा कार्यक्रम लावला तुमचा. आता मी शिकलो असतो तर कळालं असतं की बंदूक उलटी पकडली काही आपल्याला पण लागू शकते. शेल्फ. अरे मी तर विसरून गेलो, ही बंदूक दिवाळीच्या टिकल्या वाजवायची नकली बंदूक आहे. मला तर काहीच नाही झालं. हो, चला इडून पळू. मला तर काहीच नाही झालं सायन्सवाल्या. हो रे कॉमर्सवाल्या, मला पण काहीच नाही झालं. मला तर वाटतं याने चालवली ती बंदूक नकली होती रे वाटतंय. अरे आवाजाचीच बंदूक आहे रे ती. अरे हा तर पळून गेला. हो रे, जाऊ दे चल. मी तर तुला नावच विचारलं नाही. काय नाव आहे रे तुझं? माझं पवन आहे. तुझं? मी संपत, टीचर आहे कॉलेजचा. कमी वयातच मी नोकरीला लागलोय. तू काय करतोय? मी कॉलेज करतोय. हॅलो, बर आलो मी, येतो. माझ्या मित्राचा फोन आला, मी पण येतोय.